दिनांक आज आहे 16 फेब्रुवारी 2025 आणि पाहू शकता ही शेतामध्ये हरभरा काढणी चालू आहे. त्याचे खळ करण्यासाठी ही जागा केलेली आणि हे या ठिकाणाला या 25x25 असं खळ्यासाठी जागा होती आणि या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये आजमध्ये 16 तर 22 तारखेपर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे चिंता काही करायची गरज नाही. फक्त राज्यात मात्र रात्रीच्याला म्हणजे रात्री 11 ते पहाटे म्हणजे सकाळी 7 वाजेपर्यंत थंडी राहणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. मात्र दिवसा मात्र ऊन वाढत जाणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना राज्याचा अंदाज यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल, गहू काढणी असेल, काढून घ्या. 22 तारखेपर्यंत कसलाच पाऊस नाही, काय नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त 23-24च्या नंतर थोडं वातावरणात थोडा बदल होईल, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र सध्या पावसाचं वातावरणच नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या पावसाचं वातावरणच नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र रात्रीच्याला मात्र थंडीची लाट राहणार आहे, हे लक्षात यायचं. आणि 22 तारखेच्या नंतरमध्ये देशात बघायचं झालं तर हरियाणा, पंजाब त्याच्यानंतर म्हणजे उत्तरेकडील देशामध्ये मात्र शेवटच्या आठवड्यात थोडं वातावरण चेंज होणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात देखील 23-24च्या नंतर थोडं क्लाउडली वातावरण राहणार आहे, ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लागेल. पण राज्यात मध्ये सध्या काही पाऊस नाही, शेतकऱ्याचं हरभरा सुखरूप घरी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. गहू देखील सुखरूप येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि या ठिकाणी शेतामध्ये आहेत आणि मी म्हणत असतो ना बघा, म्हणजे हरभरा इतका दाट आहे, वाळल्याच्या नंतर देखील याच्यातून चालता येत नाही, म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे हरभरा इतका दाट असा की वाळल्याच्या नंतर चालता नाही आलं पाहिजे. लगेच उद्याचा एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.